येत्या 2 दिवसात भाजप शिवसेना युतीची घोषणा होणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली आहे। युतीमधील 200हून जागा वाटपावर एकमत झाले। उरलेल्या 27 जागांवर कोणत्या चिन्हावर कोणाचा उमेदवार लढणार हे ठरवलं जाणार आहे। तसंच मुंबई महापालिकेतही विधानसभेप्रमाणेच उमेदवारांची अदलाबदल होणार आहे। प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज शहराध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा, प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा, प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सुळेंनी अजितदादांबरोबर पुण्यातील युतीचे संकेत दिले आहेत। आपली आणि अजित पवारांची भेट नाही, कार्यकर्त्यांशी बोलून युतीचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर प्रशांत जगताप यांच्याबरोबर 6 तास चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही। आणि चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते। मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे। 6 त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहे। प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे हे अर्थातच मान्य आहे। आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात ते वेगळं, आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो। या पक्षात सब समान आहे, आदरणीय पवारसाहेब सोडून आम्ही। मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान। इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच आज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।